आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एक पुरातन शिवलिंग सापडल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि भाविकांनी एकच गर्दी करायला सुरुवात केली। मात्र आता या संदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला। ते शिवलिंग पुरातन नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। हा संपूर्ण प्रकार नेमका काय, का घडला, जाणून घेऊयात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अचानक एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृत कुंडाची स्वच्छता सुरू असताना तिथे एक पुरातन शिवलिंग आढळून आल्याची चर्चा सोशल मीडिया आणि भाविकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली। देवाचा चमत्कार समजून या पुरातन शिवलिंगाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांनी तुफान गर्दी करायला सुरुवात केली। तेच हे कुंड आहे, ज्या अमृत कुंडामध्ये आपल्याला हे शिवलिंग आढळलेलं होतं। आपण बघू शकतो की हे शिवलिंग ज्या परिसरात आढळलेलं आहे त्याच ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत। याच कुंडाच्या मध्यभागी हे शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दिसून आलं। खरं म्हणजे पुरातत्व विभाग कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून याची पूर्ण साफसफाई करत होता, पाण्याची स्वच्छता करत होता आणि हेच पाणी खरं म्हणजे त्र्यंबकेश्वर राजाच्या पूजांसाठी वापरलं जातं। तीनही पूजांसाठी याच पाण्याचा वापर होतो आणि म्हणून याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागाने केला होता आणि त्यामध्ये हे शिवलिंग आढळून आलं। या वाढत्या गर्दीला आणि पसरणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास घुले यांनी स्वतः समोर येत एक मोठा खुलासा केला। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग पुरातन नसून 2013 मध्ये देखील जेव्हा कुंडाची स्वच्छता करण्यात आली होती तेव्हा कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं ते कुंडात विसर्जित केल्याचं समोर आलं। त्या शिवलिंगाची कुठेही विटंबना होऊ नये म्हणून देवस्थाननं 65 फूट खोल असलेल्या याच अमृत कुंडात ते सुरक्षितपणे स्थापित केलं होतं। आता पुन्हा स्वच्छतेदरम्यान तेच शिवलिंग वर आल्यानं हा संभ्रम निर्माण झाल्याचं देवस्थानचं म्हणणं आहे। एक शिवलिंगाचा रिकामा बाण आम्हाला सापडला होता। तो कोणी घेऊन जाऊ नये म्हणून आम्ही काय केलं की त्यावेळेस दर्जा भरायचं काम चालू होतं, तर त्याच्या जे काही अमृतकुंड जे आहे त्याच्या एका पुष्करणीमध्ये त्याला स्थापित केलं। तो तिथे सापडला, तिथे स्थापित केला आणि कोणी घेऊन जाऊ नये म्हणून त्याला सिमेंटने पक्का केलं। योगायोगाने आता 12 वर्षांतर परत आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांच्याकडून ते साफ केलं गेलं। त्यामुळे त्या शिवलिंगाचं परत दर्शन झालं की आपण स्थापन केलेलं आहे की नाही त्या ठिकाणी बघितलं। पण बऱ्याच लोकांनी त्याचे रील्स आणि मीम्स बनवल्या आणि सगळ्या ठिकाणी नवीनच काहीतरी शिवलिंग स्थापन झाले अशा प्रकारच्या बातम्या प्रसृत केल्या। हे खोटं आहे, त्याला कोणताही पौराणिक किंवा आध्यात्मिक कोणता अधिकार नाही आहे आणि कोणता आधार पण नाही आहे। पुरातन शिवलिंग ही अफवा असल्यानं त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनानं सर्व भाविकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कुंडांची नियमित स्वच्छता सुरू असून मंदिर परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणि शांत आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।